तर आता आपण आलो देवलोली गावात आणि पाहू शकता काय जुनी घरं आहेत. जबरदस्त लाकडी काम आहे, कोरीव काम आणि कौलारू घरं आहेत सर्व. हे बघा कौलारू घरं आहेत आणि इथे गणपती बाप्पाचं सुबक मंदिर आहे छोटंसं. मस्त त्याची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि आता आपण जी वस्तू पाहायला आलोय ती आहे इथे पेशवेकालीन वीर. चला वीर पाहूया पेशवेकालीन. आणि चावीच्या आकाराची वीर फेमस आहे ती चावीच्या आकाराची वीर. जर तुम्ही वरून पाहिली, वरून जर अशी पाहिली तर चावीच्या आकाराची वीर आहे. आणि अंडरग्राउंड मध्ये ते कातल शिल्पे, गणेश शिल्प होतात ते. चावीच्या आकाराची वीर, जबरदस्त कोरीव काम आहे. तर चला आपण आता आत जाऊया. दिवे लावायला छोट्या देवळ्यात आणि त्यावर पण छानपैकी नक्षी केलेली आहे. त्या साईडला आहे, समोर 2 हत्ती आहेत आणि मध्ये गणपती आणि बाजूला 2 मूर्ती आहेत. त्या मूर्तीचं काय नाव आहे ते मला माहिती नाही, पण मी माहिती काढतो. कासव, पाण्यामध्ये कासव आहे, मोठा कासव बघ, आणि मोठे मोठे मासे आहेत. काय रचना केलेली आहे जबरदस्त. तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे ग्रीप करून कसं काच्यात बसवलेली आहे. भरपूर किल्ले वगैरे बघितले, पण हे याची कटिंग आणि ते कशा प्रकारे बसवलं आहे हे मी पहिल्यांदा पाहतो. असं आहे दगडाला कसं कट मागणी केलेलं आहे. कमानीचं दगड, याच्यावर पण पुष्प आहेत 2 साईडला आणि इथे पण मस्त डिझाईन आहे थोडे. पाणी पाहू शकतो किती स्वच्छ पाणी. भरपूर मोठे मोठे मासे आहेत. व्हाईट कलर, बाबा किती मोठे मोठे मासे आहेत. बापरे, व्हाईट कलरचे पण मासे आहेत ते बघा. व्हाईट कलर. चला आता वरून पाहूया थोडंसं. हा तर खडकत, या पायऱ्या आहेत खडकच, हे कोरलेले आहेत. हा प्युअर खडकच आहे. हा थोडासा भाग आहे मधला, हा खडकच आहे, ओरिजिनल खडक. आणि त्याच जागेवरच आहे, पण बाकी सगळ्यात करीव दगडी बाहेर नेलेल्या. आणि आपल्या भागात, आपल्या गावापासून काहीतरी 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर एवढे सुबक वास्तू, ऐतिहासिक वास्तू आहे. आता वरून पाहूया आपण. इथे छानपैकी अशी माहिती दिलेली आहे. तर आपण जी वीर पाहायला आलोय त्या विहिरीच्या बाजूला छानपैकी असं कबड्डीचं मैदान आहे आणि तिथे एक झाड सुकलेलं आहे. त्या झाडावरून उभा राहून आपण थोडीशी
व्हिडिओ करूया, त्यामुळं ती स्पष्ट दिसेल चावीच्या आकाराची. आणि बदलापूरची पोरं आलेली आहेत पाहायला. ती बघा कशा प्रकारे गेली आतमध्ये. आणि बाजूला एक छानपैकी हनुमान मंदिर आहे. पूर्वामुख आहे ते. इतर आपण पाहतोय हनुमानाची मंदिरं ती उत्तरामुख असतात, तर हे पूर्वामुख आहे. आणि त्याच्या बरोबर वरच्या बाजूला तिथं वर दिसतंय बघा, ते खंडोबाचं मंदिर आहे मुलगावचं. जरी आपण पेशवेकालीन किंवा शिवकालीन वीर बोलत असलो तरी समोरच्या बोर्डवर 1000 वर्षापूर्वीपासूनची वीर याचं म्हणजे शिवकालाच्याही खूप आधीची वास्तू आहे. तर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन वास्तू तुम्हाला पाहायला मिळतील. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.